नमस्कार, मी राजू दामोदर, अकोला। मला काही वर्षापूर्वी शुगर झाली होती आणि मी समर्थ सोशल फाउंडेशनचे एंटॉक्स टी आणि एंटॉक्स डी हे दोन प्रोडक्ट वापरले। जी शुगर माझी 138/245 आणि HbA1c 6.8 होती, ती शुगर माझी 45 दिवसात 82/112 आणि 5.6 झाली। आणि आमच्या अकोल्याचे प्रसिद्ध डॉक्टर अभय जैन सर यांच्याकडे माझी ट्रीटमेंट चालू होती। त्यांनी जे गोळ्या मला दिल्या होत्या त्यांनी तेच गोळ्या काही दिवसांनी बंद केल्या आणि आज मी 3 वर्षापासून शुगर मुक्त आहो आणि माझ्या बीपीच्या आणि शुगरच्या गोळ्या पूर्णपणे बंद आहेत। तरी मी सगळ्यांना सांगू इच्छितो की समर्थ सोशल फाउंडेशनचे एंटॉक्स टी आणि एंटॉक्स डी हे दोन प्रोडक्ट तुम्ही वापरा, म्हणजे तुम्ही पण शुगर मुक्त व्हाल। नमस्कार। नमस्ते, मी विजय रामचंद्र माने, नायब तहसीलदार SDO कार्यालय कराड या ठिकाणी सध्या कार्यरत असून मी समर्थ सोशल फाउंडेशन नॅचरल हेल्थ प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर यांच्या संस्थेमार्फत एंटॉक्स टी आणि एंटॉक्स डी हे प्रोडक्ट 1 महिन्यापूर्वी घेतलेले होते। मला 1 महिन्याच्या आतच चांगला रिझल्ट आलेला आहे। मी संस्थेचा मनापासून आभारी आहे। संस्थेने असेच कार्य कायम चालू ठेवावे आणि मी जे मधुमेह पेशंट आहेत त्यांना विनंती करतो की आपण हे जे एंटॉक्स टी आणि एंटॉक्स डी हे आहे औषध हे चांगलं आहे। माझा रिपोर्ट 18/12/2022चा शुगर लेवल माझी फास्टिंगची 111 होती आणि HbA1 6.2 होता। तोच आजचा रिपोर्ट मी काढलेला आहे, तो माझ्यासमोर आहे। माझी आजची शुगर आहे 97 फास्टिंगची आणि HbA1 रिपोर्ट आहे 4.6। एवढा अमूल्य बदल मला कधी माझ्या आयुष्यात वाटला नव्हता होणार, पण झालेला आहे। तो फक्त ह्या समर्थ सोशल फाउंडेशन नॅचरल हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने जी संस्था चालू केलेली आहे। नमस्कार, मी महेंद्र शेळके, विस्तार अधिकारी, समर्थ सोशल फाउंडेशन कोल्हापूर यांच्यामार्फत एंटॉक्स डी आणि एंटॉक्स टी याचा वापर आपण नॅरोपॅथीमध्ये ज्या जखमा झालेल्या त्यासाठी करतो आणि आपण आता डायरेक्ट पेशंटशीच बोलूया। तुमचं नाव सांगा। माझं नाव संभाजी तुकाराम कर्जुले। काय झालं होतं तुम्हाला? गँग्रीन झालं होतं, फुटकुळी आली ती बारीक, कणगळीच्या शेजारच्या बोटाला, आणि नंतर मग त्याला होल पडले। होल पडल्यानंतर पुढं होल पडल्याच्या नंतर मग ते दवाखान्यात गेलो तर ते म्हटले होईल बरं, औषध दिले आणि नंतर मग घरी आलो तर घरी ते काळं पुढत चाललं। काळं पडल्याच्या नंतर डॉक्टरने सांगितलं ते बोट काढावं लागेल। मग ते बोट काढलं तर त्याच्या शेजारचे 2 काळे झाले। परत ते काढल्याच्या नंतर परत 2 काढले, 3 बोटं काढली, करगळी राहिली। परत डॉक्टरने सांगितलं की 2 बोटं काढताना त्याचं इन्स्पेक्शन झालं अंगठ्याला, मग तो अंगठा पण काढून टाकला। आता जखम त्यावेळी कशी होती? ज्यावेळेला कापली त्यावेळेस जखम केवढी होती? त्यावेळेस खड्डा होता, आता तो खड्डा भरून आलाय। काय वापरता आता हे तुम्ही? डी, एंटॉक्स डी वापरता। किरकोळ आहे, काय टेन्शन नाही आता। जखम पूर्ण बरी झाली। हो, शेजारी काढल्यामुळे किंवा कशामुळे होऊ शकतं कवळं कातडे आणि दाब असला असलं तर